आपल्याबरोबर काका पवार सुद्धा आहेत, ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक आहेत. काका पवारजी, या सगळ्यामध्ये आता कोणाची चूक आहे असं तुम्हाला वाटतंय? वर्तणूक एका बाजूला आहे आणि प्रत्यक्षात ज्या प्रकारे पंचांची जी भूमिका दिसते ती एका बाजूला आहे. मी पण तिकडे नाही ना, मी पण इकडेच पुण्यातच आहे. मी माझ्या घरच्या कार्यक्रमामुळे मी काही गेलोच नाही आज कुस्तीचं बघायला. पण ते काय हे रेफरीने जी गडबड केली ना, ते नको होती करायला एवढ्या लवकर. धाक मारली होती, त्याला चॅलेंज मिळतात, पण कुस्ती चितपट दिली हा थोडासा. आणि निर्णय झाल्यामुळे कसं त्यांनी इकडे तिकडे बघायला पाहिजे. तर 3 पंच असतात, एक मध्ये असतो, 2 बाहेरून असतात. त्याच्यामध्ये त्यांनी मॅच चेअरमॅनला किंवा यांना विचारून त्यांनी कुस्ती निकाल द्यायला पाहिजे होता. पण त्याने डायरेक्टच असं हातच वर करायला चिठ्ठीच वाजवली त्यांनी. म्हणजे त्यांनी कोणत्याही कुस्तीचा निर्णय देताना बघून व्यवस्थित बघून हे करायला पाहिजे होतं. पण त्यांनी काही केलेलं दिसत नाही. त्याच्यामुळे त्याला राग न आल्यामुळे त्या पंचाला काय ते धक्काबुक्की केली वाटतं त्यांनी काहीतरी, मला समजतं. पण मी काय बघितलं नाही, पण धक्काबुक्की झाली असं समजतं. पण त्याची काय थोडं कसं असतं, वर्षभर माणूस प्रॅक्टिस करतो. ही बी पैलवान आपल्या महाराष्ट्राचाच आहे, आपणही महाराष्ट्राचेच आहे. सगळं आपलेच पैलवान आहेत एकूण एकामध्ये राहणाऱ्या. आज आहे 9 दिवसाला एकत्र राहणार आपण. पण खरं मात्र काका पवारजी, प्रश्न असा आहे की एवढे सगळे आता टेक्नॉलॉजी आलेली आहे, कॅमेरे बसवलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार ही कुस्ती खेळली जाते. तर अशा प्रकारे नियमात नेमकी काय तरतूद आहे? जर अशी आता ही घटना घडली आहे, पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीमध्ये हा प्रकार घडलाय. ते नियमात आहे ना, सर्व जगाला दाखवा. तिथं बसलेली आहेत ना लोक, त्यांना दाखवा ना टीव्ही, जगाला दाखवून बघू द्या ना. तिथं तुमच्या सर्व मीडिया आहे तिथं, आज मीडिया तिथं बसलेली आहेच की. सगळं दाखवा ना, त्या स्क्रीनवर दाखवा ना. आणि कोण चितपट आहे, कोण दोषी आहे की समजल. आमचं पैलवान दोषी असलं तर आमच्या पैलवानाला 10 वर्षाची सजा टाका, आम्ही कुठं नाही म्हणतोय. पण तिथं जर असेल तर त्या पंचाचं काय करावं? त्याच्यावर सजा झाली तर कसं करावं? त्याला सजा नको का द्यायला काय त्या पंचावर? काय मला सांगा की आता वर्ष 2 वर्ष कंटिन्यू प्रॅक्टिस करत आलेला माणूस म्हणजे एवढे कष्ट करतो, कशासाठी करतो? काहीतरी मिळवण्यासाठीच करतो ना. एवढ्या माणसामध्ये आज उघडं होऊन खेळायचं, तेवढ्यात हिंमत दाखवायचं. त्यांनी हेही पैलवान आपलाच आहे, हे बी पैलवान आहे. दोघंही पैलवान चांगले आहेत, तंदुरुस्त आहेत. दोन्ही पण एकूण त्या पद्धतीने ढाक मारली, आम्ही मान्यच करतो ढाक मारले. पण कुस्तीत चितपट दिली ते चुकीचं दिलं, एवढंच वाटतंय आम्हाला. पण तिथं आहेत सगळे बघण्यावर मीडिया, तिथं आहे सगळे संपलेले आहे, सगळे पंच आहेत. तर सगळ्याला तिथं दाखवा ना कुस्ती. काय फरक पडतोय? ही कुस्ती आहे, जगात सगळीकडे इंटरनॅशनल आहे. नुसतं मारलं तर पॉईंट मारतं, तिकडे मारलं तिकडे पॉईंट मिळते. अशी परिस्थिती आता जगामध्ये सगळं मीडिया चालू आहे. तर मीडियाला दाखवा ना ते. काय फरक पडतोय? आम्ही तर म्हणतो ती बी आपलाच पैलवान आहे, ती काही लोकांचं नाही लेकरू, ती पण आपलंच आहे. असं नाही की ते होणार नाही, ते मान्य करणार नाहीत, असं नाही ना. खरं काका, तुम्ही म्हणताय मीडियाला दाखवा, हे फुटेज तर अवेलेबल आहे. म्हणजे आता आपण एबीपी माझावर पण प्रेक्षकांना दाखवतो आहोत, जो शेवटचा डाव ज्याच्यावरून हा सगळा गोंधळ निर्माण झालेला होता. आता एवढ्या वर्षांची ही जी परंपरा आहे, आता काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण ह्याच्यामध्ये जर स्पष्ट दिसत असेल व्हिडिओमध्ये की शिवराज राक्षेचे दोन्ही खांदे टेकलेच नाहीत, तरी सुद्धा हा निकाल कायम ठेवणं, एकदा पंचांनी दिलाय म्हणून तो निकाल कायम ठेवणं हे योग्य राहील का? आता योग्य योग्य त्यांच्या ते पंच कमिटी मेन महत्वाचा मुद्दा. आणि नवतरुण अध्यक्ष, नवतरुण सेक्रेटरी, नवीन संघटना त्यांची ताज झालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी फेडरेशनला लगेच पाठवा, तज्ञ असेल त्या माणसाने पाठवा ना. तिथं आम्ही कुस्ती चित दिली तर चितच आहे, नाही असं म्हणतच नाही कोण. आम्ही द्या ना पाठवून, तंत्रज्ञान लगेच सेकंदात कळते कुस्ती, तिकडं लगेच तुम्हाला निकाल येईल 2 मिनिटाच्या आतमध्ये तिथं. खरंय, पण तुमचं मत काय याच्याविषयी? जर दिसतंय की शिवराज राक्षेचे खांदे टेकले नाहीत, तर आता काय व्हायला पाहिजे? निकाल बदलायला पाहिजे, पुन्हा कुस्ती घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे आता? नाही, परत कुस्ती तर आता त्यांच्या ह्याच्यावर आहे. तुम्ही किती पंच ह्याच्यावर त्या 3 पंचांनी ठरवायचं. आणि तो अध्यक्ष कोण सेक्रेटरी असेल त्यांनी ठरवायचं, घ्यायची का नाही घ्यायची त्यांनी ठरवायचं, द्यायचं आहे का नाही द्यायचं का त्यांनी ठरवायचं. आम्ही थोडंच बोलणार आहे त्याच्यावर. खरं, पंचांचे निर्णय अनेकदा चुकीचे होतात, त्याच्या विरोधात आक्षेप पण घेतले जातात. आपल्याला याचा दीर्घ अनुभव सुद्धा आहे. अशा वेळी मल्लांची आणि पंचांची भूमिका आता काय असली पाहिजे असं वाटतं आपल्याला? असे प्रकार होऊ नयेत यासाठी. नाही, देवासारखी असावी. पंचाने पैलवानासाठी देव असतात, पंच मधला असतो ना देव असतो. म्हणजे कुठे कोण कसा असतो त्या माणूस, तिथे गेला की पंच म्हणला की देव असतो. त्या बजरंग म्हणजे बजरंग बलीला जेवढा मानतो तेवढा तिथे गेल्या मानतो, बाकी नाही. त्याच्या बाहेर गेला त्याला विचारत नाही तो पैलवान. पण एवढं लक्षात घ्या. पण तिथे मॅटवर जर उभा राहिला रेफरी कसला का असं ना, त्याने चिठ्ठी घेऊन त्याच्या पाया पडणार 100%. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही हे नाही.
पण ते जे निर्णय आहे ना दाखवा फेडरेशनला आणि फेडरेशनवरून निर्णय घ्यावा. फसत आजकाल जगात असं नाही, सेकंदामध्ये कळतंय की आता दाखवा ना कुस्ती. लोक काय म्हणले वाटते हेच नाही झालं, हिडिओ कॅसेट नाही झालं वाटतं, ही झाला नाही वाटते म्हणजे सगळ्याला दिसतंय ना तिथं काय झालं काय नाही. मग दाखवा ना तुम्ही सगळ्याला, काय नाही फरक पडत त्याच्यात. आम्ही कुठं म्हणतो आमचा हारला पहिलवान, हारलाच म्हणणार आम्ही, जिंकणारा थोडंच म्हणणार आहे. ठीक आहे, जे काही घडलेलं आहे ते स्पष्ट करावं असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद काका पवारजी, आपण एबीपी माझाला एवढी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. रिव्ह्यू घ्या आणि दूध का दूध पाणी का पाणी करा. जो पराभूत आहे त्याला, जर तो खरंच पराभूत असेल तरच त्याला पराभूत घोषित करावं. आणि आता नेमका निर्णय काय घेतला जातो फेडरेशनकडून हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. या रिव्ह्यू घेतल्यानंतर महाराष्ट्र केसरीसारखी अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, त्यामुळे हा एक नवा पेच, वेगळा पेच सध्या महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासामध्ये समोर उभा राहणार आहे. व्हिडिओ जर एक सांगत असेल आणि निकाल जर वेगळा सांगत असेल तर अशा वेळी फायनल तोडगा, अंतिम तोडगा काय काढला जातो यावर एबीपी माझाचं देखील लक्ष असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.